Welcome to all the students. Rare Shikshan Samstha organized ROSE project for 11 science students, and this project is conducted by Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. Myself, Nanare Vaishali Shamrao, Junior College Teacher, Department of Biology from Yashwantrao Chavan Institute of Science, Satara. Today, we are going to study plant tissue and anatomy. In this topic, we are going to see tissue, then meristematic tissue, third, permanent tissue system, secondary growth in plants, anatomy of root, stem, and leaf. First of all, we are going to see tissue. Before that, we have to see what is meant by cell. Cell is the structural and functional unit of life. आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेल म्हणजे आपण काय म्हणतो त्याला पेशी बरोबर की जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे आपल्या बॉडीचं मग ह्या सेल्स ज्यावेळेस एकत्र येणार आहेत म्हणजे ग्रुप ऑफ सेल टुगेदर इट इज कॉल्ड ॲज टिश्यू अँड दिस इज स्टडीड अंडर the branch of histology. But before that, we are going to see what is meant by anatomy. Anatomy is the study of internal structure of an organism. या anatomy मध्ये आपण internal structure जे आहे म्हणजे एखाद्या बॉडीचं कुठल्याही ऑर्गॅनिझमच्या बॉडीचं जे इंटरनल पार्ट्स आहेत त्याचा आपण स्टडी करणार त्याला आपण anatomy म्हणणार आहे. नेक्स्ट ऑर्गन्स आर मेड अप ऑफ ग्रुप ऑफ सेल म्हणजे ऑर्गन कशाने तयार होणार आहेत तर ग्रुप ऑफ सेल म्हणजेच काय टिश्यू जेव्हा एकत्र येणार आहे त्याच्यापासून ऑर्गन्स तयार होणार आहे. मग टिश्यू म्हणजे काय म्हणतो आपण तर टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल विच हॅव कॉमन ओरिजिन कॉमन स्ट्रक्चर अँड परफॉर्म सिमिलर फंक्शन इज कॉल्ड ॲज टिश्यू. हे कोणते टिश्यू एकत्र घेतोय आपण की ज्यांचा कॉमन ओरिजिन आहे कॉमन स्ट्रक्चर आहे आणि सेम फंक्शन म्हणजे सेम फंक्शन ते परफॉर्म करणार आहेत अशा ज्या सेल्स एकत्र येणार आहेत त्याचा जो ग्रुप तयार होणार त्याला आपण काय म्हणणार आहे टिश्यू. प्लांट टिश्यूज आर ग्रुप ॲज मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड परमनंट टिश्यू ऑन द बेसिस ऑफ इट्स ॲबिलिटी टू डिवाइड. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये दोन टाईप बघणार आहे आपण दोन ग्रुपिझम करतोय आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड परमनंट टिश्यू. याचा मेन कशाच्या बेसिसवर आपण करणार आहोत तर द ॲबिलिटी टू डिवाइड. First of all, we are going to see meristematic tissue. Meristematic tissue is a group of young, immature cells. You have to see in this figure, it is the group of cells that is the meristematic tissue. And here meristematic tissue kasha hai? Young and immature cells. These are living cells with ability to divide. म्हणजे या सेल्स कशा असणार आहेत लिव्हिंग असणार आहे आणि त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजन होण्याची ॲबिलिटी आहे. म्हणजेच काय एकापासून दोन सेल दोन पासून चार सेल बरोबर. मग आता ह्या सेलचा शेप कसा आहे तर आपण काय म्हणतोय तर दीज आर पॉलिहायड्रल और आयसोडायमेट्रिक इन शेप. आपण डायग्राम मध्ये जर बघितलं तर लक्षात येते की यांचा शेप कसा आहे पॉलिहायड्रल बरोबर. त्याचबरोबर आपण शब्द वापरतो आयसोडायमेट्रिक. आयसो मीन्स सेम डायमीटर मीन्स डायमीटर बरोबर. आयसो म्हणजे काय ज्या सेलचा डायमीटर सेम आहे साईज सेम आहे शेप सेम आहे अशा सगळ्या ज्या सेल्स आहेत त्याला आपण म्हणतो आयसो डायमेट्रिक इन शेप. आपल्याला या फिगर मध्ये लक्षात येते की सगळ्या सेल ज्या आहेत त्या एकसारख्या दिसतात. अँड इन दिस फिगर यू हॅव टू ऑब्झर्व दॅट देर इज नो स्पेस इन बिटवीन टू सेल्स. म्हणजे थोडक्यात इथे आपण काय म्हणताय विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्पेस बघायला मिळणार. म्हणजे थोडक्यात ते काय दे आर कॉम्पॅक्टली अरेंज बरोबर. मग आता हे जे पॉलिहायड्रल सेल्स आहेत बरोबर तर याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे तर त्याची जर सेल वॉल जर आपण बघितली तर सेल वॉल कशी आहे सेल वॉल इज व्हेरी थिन. तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता सेल वॉल कशी आहे अगदी थिन सेल वॉल आहे अँड इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. म्हणजे याच्यामध्ये डिपॉझिट काय झालेलं आहे सेल वॉल मध्ये सेल्युलोज. प्रोटोप्लाझम इज डेन्स विथ डिस्टिंक्ट न्यूक्लियस. मग सेलच्या आतमध्ये जो सगळा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम म्हणजे काय प्रोटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम.
आपल्याला या डायग्राम मध्ये लक्षात येते की सायटोप्लाझम पासून न्यूक्लियस हा सेपरेटली आपल्याला दिसतोय, म्हणजे काय डिस्टिंक्ट न्यूक्लियस त्याच्यामध्ये आयडेंटिफाय होतोय. व्हॅक्युअल्स आर ऍबसेंट अँड इफ दे आर प्रेझेंट दे आर स्मॉल. म्हणजे आताची जी मेरिस्टेमॅटिक टिश्यूची डायग्राम आहे याच्यामध्ये व्हॅक्युअल्स आर कम्प्लिटली ऍबसेंट, आणि जरी समजा असतील तर ते कसे असणार आहेत, स्मॉल साईजचे आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये पेक्युलॅरिटी काय आहे, द सेल शोज हाय रेट ऑफ मेटाबॉलिझम. नाउ नेक्स्ट सी plant tissues. Before we have studied the tissue. Tissue means group of cell which have common origin, common structure, common function. Okay, and such plant tissues are mainly divided into two types on the basis of their cell division ability. Okay, जे याच्यामध्ये आपल्याला काय लक्षात येते, टाइप्स मध्ये there are two types of cell tissues, meristematic tissue and the permanent tissue. First of all, we are going to see the meristematic tissues are divided into 3 subpoints on the basis of different criteria. तर कोणते क्रायटेरियाच्या अंडर आपण मेरिस्टेमॅटिक टिश्यू डिवाइड होताना बघणार आहे. द फर्स्ट वन इज ओरिजिन, सेकंड इज द पोझिशन अँड थर्ड वन इज द फंक्शन. ओके, अगेन ओरिजिन, ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आर डिवाइडेड into 3 types. What are the 3 different types of meristematic tissue? The first one is the meristematic tissue. Promeristem. Second is the primary meristem, and third one is the secondary meristem. Now, next second point is on the basis of position. In here, on the basis of position, meristematic tissues are divided into 3 types. That is, first one is apical meristem, second intercalary meristem, and third one is the lateral meristem. And last, that is on the basis of function, meristematic tissues are divided into 3 types. That is protoderm, procambium, and ground meristem. Now, let's see first point, classification of meristematic tissue on the basis of their origin. First one is the primordial meristem, or it is also called as promeristem. It is also called as embryonic meristem. Usually occupying very minute area at the tip of root and shoot. म्हणजे आपल्याला इथे लक्षात येते की जे प्रायमॉर्डियल मेरिस्टेम आहेत ते कुठे बघायला मिळणार आहेत, तर अगदी एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट पासून आपल्याला प्रायमॉर्डियल मेरिस्टेम बघायला मिळणार आहे. लोकेशन कुठे आहे त्याचं, इट इज लोकेटेड ऍट द टीप ऑफ रूट अँड शूट. म्हणजे रूटचा जो टीपचा पार्ट आहे, म्हणजे रूट सिस्टीम मधला जो रूटचा टिपचा पार्ट असणार आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रायमॉर्डियल मेरिस्टेम बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर जो शूट सिस्टीमचा शूटचा जो टिपचा पोर्शन येणार आहे, अगदी त्याच्यामध्ये किती जागा एक्वायर करणार आहे, इट एक्वायर्स व्हेरी स्मॉल साइज. बरोबर, म्हणजे दे एक्वायर व्हेरी मायन्यूट एरिया ऍट द टिप ऑफ शूट. ओके, second one is the primary meristem. In case of primary meristem, such primary meristems are originate from the primordial meristem. बरोबर, म्हणजे जो पहिला तयार झालेला भाग आहे प्रायमॉर्डियल मेरिस्टेमचा त्याच्यापासूनच आपल्याला प्रायमरी मेरिस्टेम आपल्याला अराइज होताना बघायला मिळणार आहे. अँड इट ऑकर्स इन द प्लांट बॉडी फ्रॉम द बिगिनिंग. म्हणजे सुरुवातीपासूनच, म्हणजे प्रायमॉर्डियल मेरिस्टेम जे आहे ते एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट पासून असणार आहे, and primary meristems are present in the plant body from the beginning at the root and shoot apices. बरोबर, म्हणजे यांचा ओरिजिन कोण आहे, प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. त्यामुळे त्यांचं प्रायमॉर्डियल मेरिस्टेम जर टिप ऑफ रूट अँड शूट असेल तर ऑटोमॅटिकच मेरिस्टेम प्रायमरी मेरिस्टेम जे आहे ते त्यांचं लोकेशन कुठे असणार आहे, रूट अँड शूट apices. In here, primary meristem cells are dividing and different permanent tissues are produced from primary meristem. म्हणजे इथल्या ज्या सेल्स असणार आहेत त्या काय, त्याच्यामध्ये ॲबिलिटी काय आहे, सेल डिव्हिजनची ॲबिलिटी आहे. त्यामुळे तिथल्या सेल कंटिन्युअसली डिवाइड होणार आहेत आणि त्याच्यानंतर डिफरंट परमनंट टिश्यूज जे आहेत ते कशापासून तयार होतील, प्रायमरी मेरिस्टेम. नाउ next type is secondary meristem. These tissues develop from living permanent tissue. The one part is important, that is living permanent tissue. हे कशापासून डेव्हलप होणार आहे, सेकंडरी मेरिस्टेम्स आर डेव्हलप फ्रॉम लिव्हिंग परमनंट टिश्यू.
ड्युरिंग लॅटर स्टेजेस ऑफ प्लांट ग्रोथ, म्हणजे एकदा प्रायमरी मेरिस्टेम तयार झाले की ज्याच्यापासून जे काही परमनंट टिश्यू तयार होणार आहे ह्या प्लांट ग्रोथ मध्ये, तर लॅटर स्टेज मध्ये आपल्याला हे सेकंडरी मेरिस्टेम डेव्हलप होताना बघायला मिळेल, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, हेन्स इट इज कॉल्ड एज सेकंडरी मेरिस्टेम. म्हणजे these tissues develop from the living permanent tissues during later stages of plant growth, hence are called as secondary meristem. Secondary meristem tissues occurs in the mature regions of root and shoot of many plant. आपण तिघांच्या कंपॅरिझन मध्ये बघितलं तर जो मॅच्युअर पार्ट असणार आहे रूट आणि शूटचा, त्या ठिकाणी आपल्याला हे सेकंडरी मेरिस्टेम बघायला मिळणार. Secondary meristem is always lateral in position. For example, fascicular cambium, interfascicular cambium and core cambium. म्हणजे आपण जर सेंट्रल ऍक्सिसला जर कंपेअर केलं, सेंट्रल ऍक्सिसला जर इमॅजिन केलं, इमॅजिनरी लाईन जर आपण घेतली तर याचं लोकेशन कुठे असणार आहे सेकंडरी मेरिस्टेमचं? टू द सेंट्रल ऍक्सिस. दे आर लोकेटेड ऍट द लॅटरल साइड ऑफ द प्लांट बॉडी. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ meristematic tissue, it is on the basis of position. First one is apical meristem. Apical म्हणजे काय आपण म्हणतो, apical that is it is located at the tip of the plant body. आणि apical meristem आपण काय म्हणतो, it is produced from promeristem and forms growing point of apices of root, shoot and their lateral branches. म्हणजे ह्यांचा ओरिजिन कुठून आहे? They are produced from promeristem. अँड कुठे बघायला मिळणार आहे त्याचे ग्रोईंग पॉइंट कुठे असणार आहे? तर इट इज लोकेटेड ॲट द अपायकल म्हणजे टिप ऑफ द रूट, शूट अँड टिप ऑफ द लॅटरल ब्रांचेस. नाउ व्हॉट इज द रोल ऑफ अपायकल मेरिस्टेम? अपायकल मेरिस्टेम मुळे काय होणार आहे? तर इट ब्रिंग्स अबाउट इनक्रीज इन लेंथ ऑफ द प्लांट बॉडी. सुरुवातीला आपण म्हटलेलं ते लोकेशन काय आहे तर टिपला आहे, बरोबर. टिपला असल्यामुळे कंटिन्युअसली ते काय होणार आहे, डिवाइड अँड रिडिवाइड होणार आहे. त्याच्यामुळे ते काय करणार आहे, दे आर हेल्पफुल टू इनक्रीज द लेंथ ऑफ द प्लांट बॉडी. सो इट इज ऑल्सो कॉल्ड एज अपायकल इनिशियल्स. शूट अपायकल मेरिस्टेम इज टर्मिनल इन पोझिशन, whereas in root it is subterminal, that is located below the root cap. आता आपल्या लक्षात येते की शूट सिस्टीम जी आहे ते अगदी टिप पोझिशनला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतोय, शूट अपायकल मेरिस्टेम, की ज्याचं लोकेशन कुठे आहे, टर्मिनल इन पोझिशन. बट इन केस ऑफ रूट, रूट मध्ये काय कंडिशन आहे तर जस्ट अबोव द रूट टिप देयर इज रूट कॅप. म्हणजे आपल्या लक्षात येते की रूटचा जो पार्ट आहे त्याच्या वरच्या साईडला आपल्याला रूट कॅप प्रेझेंट असणार आहे, आणि त्याच्यामुळं हे जे रूटचं लोकेशन असणार आहे ते कुठे असणार आहे, इट इज इन सब टर्मिनल पोझिशन. म्हणजे शूट अपायकल अँड रूट याच्यामध्ये दोन गोष्टीमध्ये काय लक्षात येत आहे, तर शूट अपायसेस कुठे प्रेझेंट आहेत, दे आर लोकेटेड ॲट द टर्मिनल इन पोझिशन. बट इन केस ऑफ रूट इट इज लोकेटेड ॲट द सब टर्मिनल पोझिशन. कशामुळे झालं आहे, तर ड्यू टू प्रेझेन्स ऑफ रूट कॅप. नेक्स्ट पार्ट इज द इंटरकॅलरी मेरिस्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम इट इज प्रेझेंट इन द टॉप और बेस एरिया ऑफ नोड. नोड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्टेम म्हणजे शूट सिस्टीम जर घेतली तर शूट सिस्टीमवर nodes and internodes are present, and intercalary meristems are located at the base of node. आणि याची ऍक्टिव्हिटी आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे, their activity is mainly seen in monocots. आपण मोनोकॉट्स आणि डायकॉट्स याच्यामध्ये लक्षात येते की इंटरकॅलरी मेरिस्टेमचं लोकेशन किंवा कशामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळणार आहे, तर मोनोकॉट्स मध्ये. इंटरकॅलरी मेरिस्टेम कशा असणार आहे, they are short lived. Next is the lateral meristem. Third point of on the basis of position is the lateral meristem. It is present along the sides of central axis of organ. म्हणजे आपल्याला लक्षात काय ते मगाच्या सारखंच आहे, सेंट्रल ऍक्सिसला जर कंपेअर केलं तर आपण त्याच्या कंपेअर जर केलं किंवा सेंट्रल ऍक्सिस जर इमॅजिनरी ऍक्सिस कन्सिडर केला आपण, तर लॅटरल साइडला आपल्याला हे लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यूज बघायला मिळणार आहे. इट टेक्स पार्ट इन इन्क्रीजिंग गर्थ ऑफ स्टेम ऑर रूट. म्हणजे कुठे बघायला मिळणार आहे आपल्याला, तर स्टेमचा गर्थ डायमीटर जो आहे तो वाढवण्यासाठी हे लॅटरल मेरिस्टेमॅटिक टिश्यू हेल्पफुल असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इंट्राव्हेसिक्युलर कॅम्बियम, it is found in vascular bundles of gymnosperm and dicot angiosperm. vascular bundles की त्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम आपल्याला बघायला मिळतात, तर जिम्नोस्पर्म मध्ये ते आपल्याला बघायला मिळणार आहेत हे लॅटरल मेरिस्टेम. इव्हन आपण म्हणतोय डायकॉट अँजिओस्पर्म मध्ये पण आपल्याला हे लॅटरल मेरिस्टेम
बघायला मिळणार आहे. आता आपण जी फिगर बघितली ही ऑन द बेसिस ऑफ पोझिशन मेरिस्टेमॅटिक टिश्यू बघितले तर डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येते की अपायकल मेरिस्टेमचं लोकेशन कुठे आहे. इट इज लोकेटेड ॲट द टीप. देन इंटरकॅलरी मेरिस्टेम बेस ऑफ नोडल रिजन इवन इन बिटवीन द परमनंट टिश्यूज हे इंटरकॅलरी मेरिस्टेम बघायला मिळणार आहे आपण. अँड लास्ट थर्ड वन इज द लॅटरल मेरिस्टेम की जे कुठे असणार आहे. इट इज लोकेटेड ॲट द लॅटरल साइड ऑफ द प्लांट बॉडी. ठीक आहे. नेक्स्ट type of meristematic tissues is on the basis of function. On the basis of function, it is also divided into three types. First one is the protoderm. In case of protoderm, derm, that is the covering layer. Protoderm forms the protective covering like epidermis around the various organs. काय दिसतं आपल्याला या ठिकाणी? तर प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे असणार आहे ते आपल्याला वेरियस ऑर्गनच्या म्हणजे डिफरंट ऑर्गनच्या भोवती जी कव्हरिंग असणार आहे हे प्रोटोडर्म लेअर पासून तयार होताना बघायला मिळणार आहे. नेक्स्ट प्रोकॅम्बियम. प्रोकॅम्बियम इट इज इन्वॉल्ड इन डेव्हलपिंग प्रायमरी वस्क्युलर टिश्यूज म्हणजे जे आपल्याला झायलेम आणि फ्लोएम की जे प्रायमरी झायलेम प्रायमरी फ्लोएम असणार आहे तर त्याच्यामध्ये हे प्रोकॅम्बियम इन्वॉल्व असणार आहे. अँड लास्ट वन इज द ग्राउंड मेरिस्टेम. It is involved in developing the structure like cortex, endodermis, pericycle, medullary rays, pith. Now, next type of tissue is permanent tissue. What is meant by permanent tissue? The permanent tissue is a group of cells which have lost the capacity of division. का परमनंट म्हणायचं परमनंट टिश्यूजला? परमनंट टिश्यू मध्ये काय आहे तर दे हॅव लॉस द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन म्हणजे त्यांच्यामध्ये सेल डिव्हिजनची ॲबिलिटी नाही. म्हणजे इथे काय कंडिशन आहे? दे ॲक्वायर्ड परमनंट साइज शेप अँड फंक्शन. सो ड्यू टू दॅट दे लॉस द कॅपॅसिटी ऑफ सेल डिव्हिजन. इट इज ड्यू टू डिफरंट मॉर्फॉलॉजिकल फिजियोलॉजिकल अँड फंक्शनल चेंजेस दॅट ऑकर ड्युरिंग मॅच्युरेशन ऑफ सेल. म्हणजे मॅच्युरेशन ऑफ सेल मुळे काय होणार आहे तर मॉर्फॉलॉजिकल फिजियोलॉजिकल फंक्शनल चेंजेस त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहेत. ऑन परमनंट टिश्यूज आर डिवाइडेड इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज द सिंपल परमनंट टिश्यू अँड सेकंड वन इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. नाउ लेट्स सी द टाइप्स ऑफ परमनंट टिश्यू. हियर वी आर गोइंग टू सी the two types of tissue, that is simple permanent tissue and the complex permanent tissue. What is meant by simple permanent tissue? Simple का आपण म्हणतोय तर in these tissues all the tissues are developed from the same type of cell. सगळ्या ज्या सेल्स असतात त्या सगळ्या सेम असणार आहे त्याच्यापासून हे सिंपल परमनंट टिश्यू तयार होणार आहे. In case of complex permanent tissue, what is meant by complex? Complex that is two or different type of cell combined together and forms a complex permanent tissue, but their function is same. Okay, here simple permanent tissue again divided into three types. What are those? First one is parenchyma, second one is collenchyma, and third one is the sclerenchyma. Again parenchyma tissues are divided into three types, that is chlorenchyma, erenchyma, and the prosenchyma. Similar to that, sclerenchyma is also divided into two types, that is fibers and scleres. In case of complex permanent tissue, xylem and phloem. In xylem, again having four parts: tracheids, vessels, xylem fiber, xylem parenchyma. In case of phloem, sieve cells, sieve tubes. Second, companion cells. Third one is bast fibers. Fourth one is the phloem parenchyma. Now, let's see सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू म्हणजे काय आपण म्हणतोय तर दीज आर मेड अप ऑफ वन टाइप ऑफ सेल हॅव्हिंग सिमिलर फंक्शन. म्हणजे इथे लक्षात काय येते आपल्याला सिंपल का सिंपल येते कारण की त्या सगळ्या सेल ज्या आहेत ते एकाच टाइपच्या सेल असणार आहे की ज्यांचं फंक्शन सेम असणार आहे. त्या सेल्स कोणत्या असणार आहे किंवा टिश्यू कसे असणार आहे? सच टिश्यूज आर आयदर लिव्हिंग ऑर डेड. That means there are two types of tissues, living and dead.
एक्झामच्या वेळेस पण आपल्याला लिव्हिंग आणि डेड याच्यावर एमसीक्यू विचारले जातात. तर सिंपल परमनंट टिश्यू मध्ये आपल्याला टाइप्स कोणते घेतो आपण, तर देयर आर मेनली 3 टाइप्स, parenchyma, collenchyma and the sclerenchyma. Now let's start with the first type, that is parenchyma. Parenchyma. Such cells are thin walled, isodiametric, round, oval to polygonal or elongated in shape. आता आपण डायग्राम बघू शकतो. या डायग्राम मध्ये ह्या सगळ्या सेल्स कशा दिसतात आपल्याला, की ज्या सेल्सची सेल वॉल जी आहे ती कशी आहे, थिन आहे. आयसोडायमेट्रिक सेल्स कशा आहेत, आयसो, सेम साइज शेप असलेल्या ह्या सगळ्या सेल्स असणार आहेत. शेप कसा असणार आहे, इट मे बी आयदर राउंड, ओव्हल और पॉलिगॉनल किंवा इलॉंगेटेड पण आपल्याला काही सेल्स त्याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. ओके, आता ही सेल वॉल जी आहे, सेल वॉल जी थिन दिसते, ही काय त्याच्यामध्ये आहे, तर सेल वॉल कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज. ह्या सेल वॉल मध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे, सेल्युलोज इज प्रेझेंट इन द सेल वॉल. ओके, ह्या सेल्स ज्या आहेत यांच्यामध्ये काय दिसते आपल्याला, तर प्रोटोप्लाझम. प्रोटोप्लाझम मध्ये काय असणार आहे, तर प्रोटोप्लाझम कन्सिस्ट ऑफ प्रॉमिनंट न्यूक्लियस. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की डायग्राम मध्ये आपल्याला न्यूक्लियस बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर सायटोप्लाझम आहे आणि याच्यामध्ये लार्ज व्हॅक्युल्स पण आपल्याला बघायला मिळतात. जर तुम्ही डायग्राम जर क्लिअरली ऑब्झर्व केली तर लक्षात येईल न्यूक्लियस दिसतोय, सायटोप्लाझम दिसतोय, त्याचबरोबर व्हॅक्युल्स आर ऑल्सो प्रेझेंट. त्याचबरोबर अजून वेगळे पण काय या डायग्राम मध्ये, इफ वी कंपेअर परमनंट टिश्यू टू द मेरिस्टेमॅटिक टिश्यू, that is here in case of parenchymatous tissue, the parenchymatous tissues are without meristematic tissues are without intercellular space, but in case of parenchymatous tissue intercellular spaces are present. म्हणजे आपल्याला क्लिअरली इथं विजिबल होत आहे की इंटरसेल्युलर दोन सेल्सच्या मध्ये आपल्याला स्पेस बघायला मिळते, की ज्या क्लिअरली दिसणारी सेल स्पेस आहे त्याला आपण म्हणतो इंटरसेल्युलर स्पेसेस आर प्रेझेंट. ओके, नेक्स्ट, मग आता हे पॅरेन्कायमॅटस टिश्यू पॅरेन्कायमॅटस टिश्यू जे आहे ते कुठे बघायला मिळणार आहेत आपल्याला, तर फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो इपिडर्मिस. इपिडर्मिस इज द आउटर लेअर. म्हणजे जे काही आपण वेगवेगळे ऑर्गन्स बघणार आहे, म्हणजे रूट, स्टेम, लीफ, तर त्याचं जे काही आउटर लेअर असणार आहे त्याला आपण म्हणतो इपिडर्मिस. त्याचबरोबर इपिडर्मिसच्या खालोखाल नेक्स्ट पार्ट येते कॉर्टेक्स. कॉर्टेक्सच्या नंतर पेरिसायकलचं रिजन आहे. सेंट्रल पार्ट जो राहणार आहे, ज्यावेळेस आपण ट्रान्सफर सेक्शन बघणार आहे, रूट, स्टेम यांच्या टीएस ज्यावेळेस घेणार आहे आपण, त्यावेळेस लक्षात येईल तिथं सेंट्रल लोकेटेड पीथ असणार आहे. मेझोपिल सेल्स की ज्या लिव्हज मध्ये प्रेझेंट, तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला काय बघायला मिळणार आहे, पॅरेन्कायमॅटस टिश्यूज आर प्रेझेंट. ओके, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ पॅरेन्कायमा, काय पॅरेन्कायमाचे फंक्शन, द फर्स्ट वन इज सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन काय, इट इज मेनली फॉर स्टोरेज ऑफ फूड अँड वॉटर. त्याच्यामध्ये काय केलं असतं, जास्तीत जास्त फूड आणि फूड अँड वॉटर जे आहे ते स्टोअर केलं जाणार आहे. अजून आपण काय सांगतोय फंक्शनाचं, इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस. गॅसेस जे असणार आहेत ते एक्सचेंज करण्यासाठी सुद्धा हे आपल्याला पॅरेन्कायमॅटस टिश्यू बघायला मिळणार आहे. नेक्स्ट, इट इज ऑल्सो हेल्पफुल फॉर इन्क्रीज द बायन्सी. बायन्सी म्हणजे काही प्लांट्स आपण सांगतोय की दे कॅन इझिली फ्लोट ऑन द सरफेस ऑफ वॉटर, तर ते बायन्सीसाठी तिथे गरजेचं काय आहे, ते एरेन्कायमा सेल्स, आणि एरेन्कायमा इज द टाइप ऑफ पॅरेन्कायमा. त्यामुळे हे कशासाठी रिस्पॉन्सिबिलिटी इज हेल्पफुल फॉर द इन्क्रीजेस द बायन्सी. नेक्स्ट, इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द फोटोसिंथेसिस. म्हणजे जो आपण पॅरेन्कायमाचा जो तिसरा टाइप बघतोय क्लोरेन्कायमा, की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल जास्तीत जास्त डिपॉझिट केलेलं असणार आहे. क्लोरोफिल म्हणजे क्लोरोप्लास्ट ज्या ठिकाणी प्रेझेंट आहे, तर इट इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस and it also perform different functions in the plant body. Next, de-differentiation in parenchyma cells develops vascular cambium and core cambium at the time of secondary growth. म्हणजे सेकंडरी ग्रोथच्या वेळेस जेव्हा डी-डिफरन्सिएशन होणार आहे पॅरेन्कायमा सेल्सचं, तर त्यावेळेस जे आपले कॅम्बियम आहे, कॉर कॅम्बियम आहे, हे डेव्हलप होण्यासाठी सुद्धा हे पॅरेन्कायमॅटस टिश्यू म्हणजे हे सिंपल आहेत, बरोबर ना, त्यामुळे त्या ठिकाणी ते इन्व्हॉल्व असणार आहे. नेक्स्ट टाइप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू दॅट इज कोलेनकायमा. कोलेनकायमा कोलेनकायमा जे आपण बघणार आहे हे कसे आहेत, तर सच सिंपल परमनंट टिश्यूज आर लिव्हिंग सेल्स. म्हणजे पॅरेन्कायमा इज ऑल्सो लिव्हिंग, कोलेनकायमा इज ऑल्सो लिव्हिंग. म्हणजे आपल्याला हे लिव्हिंग किंवा डेड हे आयडेंटिफाय होणं गरजेचं आहे.
लिव्हिंग म्हणजे की ज्याच्यामध्ये आपण न्यूक्लियस सायटोप्लाझम हे प्रेझेंट आहे, तर त्या सेल्स आपण लिव्हिंग म्हणणार आहे. बरोबर. नेक्स्ट, द सेल वॉल ऑफ सच कोलेनकायमॅटिक टिश्यू इज सेल्युलोजिक. म्हणजे याच्यामध्ये डिपॉझिशन कशाचं आहे, तर सेल्युलोज इज प्रेझेंट. इवन आपण काय म्हणतोय, even uneven deposition of cellulose and pectin is also present at the corners. म्हणजे आपल्याला जर तुम्ही जर ही डायग्राम जर अगदी क्लिअरली ऑब्झर्व केली तर लक्षात येईल, ज्या ठिकाणी कॉर्नर आपल्याला ह्या पॉलिगॉनल सेल्स बघायला मिळणार आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त डिपॉझिशन कशाचं बघायला मिळणार आहे, सेल्युलोज अँड पेक्टिन. इवन पिट्स आर ऑल्सो प्रेझेंट. इट मे हॅव ऑल्सो पिट्स. ओके. द सेल्स आर पॅरेनकायमेटस. ऑलरेडी आपण डिस्कस केलेले की पॅरेनकायमेटस सेल्स जे आहेत तर त्यांच्यामध्ये काय, इंटरसेल्युलर स्पेसेस आर ऍब्सेंट. सॉरी, इंटरसेल्युलर स्पेसेस आर प्रेझेंट. बट इन केस ऑफ कोलेनकायमा मध्ये काय दिसते तुम्हाला, तुम्ही डायग्राम जर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर लक्षात येते की आपल्याला काय याच्यामध्ये, तर सच tissues, colenecymatous tissues are compactly arranged. That means there is no intercellular space in between two cells. Okay. मग आता या सेल्स कशा असणार आहेत, आता such cells are either circular or oval or angular in transverse section. Colenecymatous tissues are mechanical tissues, पण such tissues are living हा पार्ट खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये. नेक्स्ट, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ कोलेनकायमा. काय आपण सांगणार आहे फंक्शन्स कोलेनकायमाचे. द फर्स्ट वन, इट गिव्स मेकॅनिकल स्ट्रेन टू द यंग स्टेम अँड पेटिओल ऑफ लीफ. म्हणजे जे यंग स्टेमचा जो पार्ट आहे, इव्हन पेटिओल लीफचा जो देठाचा पार्ट येणार आहे, तर त्याला मेकॅनिकल स्ट्रेन देण्याचं काम कोण करणार आहे, कोलेनकायमॅटस टिश्यू. नेक्स्ट, इट अलाउज बेंडिंग अँड पुलिंग ऍक्शन इन प्लांट पार्ट्स अँड ऑल्सो प्रिव्हेंट स्टिअरिंग ऑफ लीफ. म्हणजे इथे काय लक्षात येते आपल्याला की जे प्लांट आहे आपलं, बरोबर ना, बेंड होते. म्हणजे बऱ्याचदा हवेचा झोक ज्यावेळेस जास्त असणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये बेंडिंग किंवा पुलिंग ऍक्शन आपल्याला बघायला मिळणार आहे. तर अशा केसमध्ये ते लगेच डिस्टर्ब होतात का, डिस्ट्रॉय केले जातात का, तुटून पडतात का, ते नाही, परत ते ॲक्वायर द सेम पोझिशन, परत ते नॉर्मल कंडिशन येतात. इट इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ कोलेनकायमॅटिक टिश्यू इन सच प्लांट बॉडी. ओके. इट ऑल्सो प्रिव्हेंट स्टिअरिंग ऑफ लीफ. नेक्स्ट, growth of organs and elongation are also the other functions of colenecymatous tissue. Colenecyma is usually absent in monocots. अजून कुठे, हा एमसीक्यूच्या ठिकाणी असा क्वेश्चन विचारला जाईल तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे कुठे कुठे ऍबसेंट आहे कोलेनकायमा, तर ऍबसेंट इन मोनोकॉट्स. बरोबर. त्याचबरोबर इट इज ऍबसेंट इन रूट्स ऑफ डायकॉट प्लांट. म्हणजे डायकॉट रूट जे असणार आहे तर त्या प्लांट त्याच्यामध्ये आपल्याला कोलेनकायमॅटस टिश्यू जे आहेत ते ऍबसेंट बघायला मिळणार. नाउ लेट्स सी द थर्ड टाइप ऑफ सिंपल परमनंट टिश्यू, दॅट इज स्क्लेरेनकायमा. स्क्लेरेनकायमा. Here, sclerenchyma is simple permanent tissue, and such tissues are compactly arranged. बरोबर. आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा काय भाग आहे, दे आर थिक वॉल्ड अँड सच टिश्यूज आर डेड टिश्यूज. म्हणजे आपण जर तिघांना कंपॅरिझन केलं, पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा, तर पॅरेनकायमा अँड कोलेनकायमा आर द लिव्हिंग and sclerenchyma is the dead. Okay. हे थिक वॉल जे आहे ते कशामुळे थिक वॉल आपल्याला बघायला मिळणार आहे, तर as cells are devoid of cytoplasm, their walls are thick due to uniform deposition of lignin. म्हणजे ह्याच्यामध्ये डिपॉझिशन कशाचं झालेलं आहे सेल वॉल मध्ये, तर डिपॉझिशन ऑफ लिग्निन, की ज्याच्यामुळे काय झालेलं आहे ते सच टिश्यूज किंवा आपण काय म्हणते such tissues, cell wall of such tissues is thick walled. It is also of two types. कोणते two types आपण बघणार आहे, the fibers and the sclerids. First, fibers कसे दिसतात आपल्याला, तर fibers are thread like, elongated and narrow structure with tapering and interlocking end holes. म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ही जर डायग्राम बघितली आपण स्क्लेरेनकायमाची, त्याच्यामध्ये जे एंड आहे ते कसे आहेत, टॅपरिंग एंड्स आहेत. बरोबर ना, इलॉंगेटेड थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे. दीज आर मोस्टली इन बंडल्स. कसे बघायला मिळणार, दे आर फाउंड इन ग्रुप्स. पिट्स आर नॅरो अँड अनब्रांच्ड अँड ऑब्लिक. दे आर प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ
to the plant body. Second one is the sclerids. Sclerids कशा असणार आहेत? तर sclerids are usually broad with blunt end wall. फायबर आणि स्क्लेरिड मध्ये काय डिफरन्सिएशन आहे? तर फायबरचा एंड कशा असणार आहे? टॅपरिंग एंड, while the sclerids have blunt end wall. Okay, these occur singly. Fibers आपल्याला कसे बघायला मिळणार आहेत? Fibers are found in groups, while the sclerids occur singly. ठीक आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला? काय म्हणतात? or in loose groups and their pits are deep, branch and straight. Okay, these are developed due to the secondary thickenings and provide stiffness. म्हणजे स्टिफनेस जो प्लांटला येणार आहे प्लांट बॉडीला तो कशामुळे येणार? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ स्क्लेरेन्काइमा. व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ स्क्लेरेन्काइमा? दे आर मेन मेकॅनिकल टिश्यूज. म्हणजे मेकॅनिकल टिश्यू मधला सगळ्यात महत्वाचा जो मेकॅनिकल टिश्यू प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करणार आहे? स्क्लेरेन्काइमा. सेकंड, इट परमिट्स बेंडिंग, शेअरिंग अँड पुलिंग. It gives rigidity to leaves and prevent it from falling. It also gives rigidity to epicarps and seeds. म्हणजे फ्रूट्सच्या बाबतीत जो काय आउटर कव्हरिंग आपल्याला एपिकार्प बघायला मिळणार आहे, इव्हन सीड्सचे आपल्याला बघायला मिळणार आहे, तर त्याला रिजिडिटी देण्याचं काम कोण करणार आहे? स्क्लेरेन्काइमा. इव्हन कमर्शियल फायबर्स जे आपण सांगतोय दे आर ऑल्सो प्रोड्यूस फ्रॉम स्क्लेरेन्काइमा. जसं आपण ज्यूट म्हणतोय, फ्लॅक्स, हेम्प जे आहे हे कशापासून तयार होणार आहे? स्क्लेरेन्काइमा पासून तयार होणार आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलंय? तर सगळ्यात सुरुवातीला आपण टिश्यू म्हणजे काय पाहिलं, टिश्यूचे टाइप्स कोणते आहेत? दोन टाइप आपण बघितले, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आणि द परमनंट टिश्यू. अगेन मेरिस्टेमॅटिक टिश्यूचे 3 डिफरंट टाइप बघितले ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया, जसं आपण म्हणतो ओरिजिन, पोझिशन, फंक्शन. परमनंट टिश्यू मधला पहिला पार्ट आपण स्टडी केलेला आहे सिंपल परमनंट टिश्यू. सिंपल परमनंट टिश्यू मध्ये परत आपण पॅरेन्काइमा, कोलेन्काइमा आणि स्क्लेरेन्काइमा आपण स्टडी केलेला. Thank you.